लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलेलं असून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे। तसा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमधील आंदोलन स्थगित केले। त्यानंतर त्यांनी अंतरवली सराटीमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची मोठी घोषणा केली। प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असं ते यावेळी म्हटलेले आहे। तसेच त्यांनी रायगडावर जाऊन शिवरायांचं दर्शन घेतलं। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांसह रायगडावर जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी ते नतमस्तक झालेले आहे। त्यांच्यासोबत नाशिक येथील डॉक्टर विलास पांगरकर यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। त्याचप्रमाणे सगळे सोयऱ्यांना देखील नोंदी मिळाल्यास प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढलेला आहे, त्याची सरकारने अंमलबजावणी करावी। नोंद मिळालेल्या सगळ्या सोयऱ्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे। त्यानंतर खरा गुलाल उधळू, विजय साजरा करू असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।